तुम्ही आल्या आल्याच आईंना अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. पण आताच सांगितलं नव तुला, प्रत्येक गोष्टीची येळ यावी लागते. आता तू प्रश्न विचारलास, त्याचं उत्तर तुला पाहिजे. त्याची बी येळ यायला हवी. येळ आली की हातात हात घालून तुझ्या प्रश्नाचं उत्तर बी येणार. स्वामी. मीरा, मीरा अगं तुला बोलवतीये. काय झालं बाई? काय झालं काय? तुझा दिवस उजाडला नाही वाटतं अजून. माझ्या खोलीचं केअर कोण काढणार? काय झालं प्रिया? काय एवढी चिडचिड करतेस? हे बघ, एकतर मीरा एकटीच आपल्या घरात काम करते, ती तरी कुठे कुठे लक्ष देणार? मंजिरी, नेहमीप्रमाणे तू तिचीच वकिली करत राहणारस का? हे बघ, तू 2 मिनिट थांब, मी झाडून देते तुझी खोली. बोरी, तू कशा पायी तिच्या खोलीतला कचरा काढणार ग? मीरा, जा केळसुनी घेऊन ये. आजी, आहो तुम्ही. मीरा, दे इकडं आणि जा तुझी कामं उरकून घे. पोरी, घरची लक्ष्मी आहेत ना व? मग लक्ष्मी सारखी राहा की मानानं. उठसूट ह्याचं काम कर, त्याचं काम कर. किरसुनी कशा पायी हातात घ्यायची ग? काय ग, नाव काय तुझं? जे काय असेल ते. सकाळी उठल्या उठल्या याच्या अंगावर डाफर, त्याच्या अंगावर डाफर. त्यापरी स्वतःची कामं स्वतःच का नाही करत ग? मी स्वतःच्या खोलीतला कचरा काढणं चांगलं असतंय बघ. मी तर म्हणते समद्या घरातलाच कचरा काढतो, म्हणजे वाकून वाकून कचरा काढला ना की व्यायाम बी चांगला होते आणि घर बी साफ होते. ये. आता बघत काय उभी राहिलीस? जा की पटापट काम करून घे समधी.